ई-के-वाय-सीची जी तारीख जी आहे आता ओलांडलेली आहे. तर आता काय? तर लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील का? किंवा लाडक्या बहिणीचे पैसे पडतील का? यावर आधारित व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर. तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट जे आहे आज आपण घेऊन आलेलो आहेत. अपडेट जे खूप मोठे आहेत. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. चला मग व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्टार्ट करूया. लाडकी बहीण योजनेचे एप्रिल 2024चं मोठं अपडेट समोर आलं आहे. सर्वात आधी महत्त्वाची बातमी जी आहे की ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख जी होती 31 मार्च होती. म्हणजेच ई-के-वाय-सी आपण जर केली नसेल तर आपले पैसे थांबवू शकतात. कारण ई-के-वाय-सीची जी तारीख आहे 31 मार्च होती. म्हणजेच 31 मार्च ओलांडली आहे. तर आता एप्रिल महिन्यात लागला असून त्यामुळे ई-के-वाय-सीची शेवटची तारीख जी आहे संपलेली आहे. जर तुम्ही अजून ई-के-वाय-सी केली नसेल तर तुमचे पैसे थांबवू शकतात. तर आता पैसे कधी येणार? पैसे मिळतील काय ना मिळतील यावर आपण आता माहिती पाहणार आहोत. आपण जर ई-के-वाय-सी केली नसेल तर आपले पैसे भेटतील का? म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 15 तारखेपासून टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होणार आहे. म्हणजे 15 तारखेपासून जे आहे एप्रिल महिन्याचा हप्ता पडणार आहे. पण काही लोकांना उशीर होऊ शकतो. म्हणजेच की काही लोकांना जे आहे 15 तारखेच्या नंतरसुद्धा पैसे म्हणजेच वेळ लागू शकतो. कारण सध्या व्हेरिफिकेशन जे आहे सुरू आहे. जर तुमचे पैसे आले नाहीत तर कारणे असे असू शकतात की ई-के-वाय-सी पूर्ण नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ई-के-वाय-सी आहे. जर आपली ई-के-वाय-सी नसेल तर आपले पैसे जे आहेत थांबू शकतात. दुसरं कारण असं आहे की आधार बँक खात्याशी लिंक नाही. म्हणजेच फॉर्ममध्ये चूक आहे किंवा डुप्लिकेट अर्ज आहे. म्हणजे तुम्ही डुप्लिकेट अर्ज असं त्या गृहीत केलं जातं. म्हणून लगेच काय करा तर लगेच जे आहे आपण पाहतो जवळच्या CSC सेंटरमध्ये म्हणजेच CSC सेंटर्समध्ये जाऊन ई-के-वाय-सी पूर्ण करा. म्हणजे आधार लिंक ते अशा याच्यामध्ये जाऊन तुम्ही जे काय आहे ई-के-वाय-सी आपलं कंप्लीट करा. मात्र ई-के-वाय-सी 31 मार्च झाल्यामुळे ई-के-वाय-सी जे आहे बंद आहे. आधार लिंक तपासा आणि अर्जाचा स्टेट चेक करा. म्हणजे अर्ज चेक करा. अर्जामध्ये काय प्रॉब्लेम आहे का ते पाहून ते चेक करा. लक्षात ठेवा सर्व माहिती बरोबर असेल तरच पैसे मिळणार आहेत. तर तुमची संपूर्ण माहिती जी योग्य असेल तरच आपल्याला जे आहे लाभ मिळणार आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. तुम्हाला पैसे भेटलेत का नाहीत ते कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.